हॅलो बोला ना. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानकडे. तो दिग्गज संघांना बघून पाहतो आजच्या स्पर्धेतील चौथा सामना. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तो दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली बी. सुभाष बत्तीनी पॅम टीम आपण पाहतोय. चला प्लीज आई जोगेश्वरी झोन नांदूर संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम आपण ठीक 4 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. 4 वाजता. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जय बजरंग कारिवली बी या 2 दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमचे मैदानामध्ये तैनात होतात. तेव्हा विनंती असेल कारिवली संघाच्या कॅप्टनला की आपण देखील आपली सलामी जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करा प्लीज. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत. कारिवली संघाचा कॅप्टन झाला. आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. कारिवली संघाचा कॅप्टन मंगेश. कारिवली संघाची सलामी जोडी आपण टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये जाताना पाहतो. एका बाजूला पांडुरंग तर दुसऱ्या बाजूला ईश्वर. आज कारिवली संघामधून इन ॲक्शन मधून मला वाटतं सुभाष बत्तीनी दिसत नाही आहेत सध्या. मला वाटतं आउट ऑफ टूर आहेत. काशी विश्वनाथ या ठिकाणी टूरसाठी आहेत आणि त्यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज केले. खास म्हणून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सुभाषजी बत्तीनी. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज रवींद्र. ईश्वर आणि पांडवी सलामी जोडी मैदानामधून इन ॲक्शनमध्ये 5 स्ट्राईक रोटेट करतोय ईश्वर. नॉन स्ट्राईक पांडुरंग आणि पहिला चेंडू रवींद्र याचा. चेंडूला सुंदरसा ऑन दी ऑफचा फटका. शतरक्षाला बेट करून चेंडू थर्ड मॅन सेमीचा ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी ऑन दी ऑफची पाहिली होती. फलंदाज बॅकवर्ड जातो. चेंडू सुंदरसा स्पंज केलं होतं आणि थर्ड मॅन क्षेत्राला बेट करून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. साऱ्यांचा प्यारा असा हरी राजा
रवींद्र या ठिकाणी मात्र थोडासा मस्ताम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मुकेश याला मात्र तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही. प्रयत्न मात्र उत्तम होता. आणि याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज ईश्वर याला या 2 धावे संख्या धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होते बिनबाद 3 षटक क्रमांक 6 6 पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फक्त आणि फक्त टॅप केलाय. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज थोडासा बॅकवर्डला गेला. चेंडूला सुंदरसा स्पेअर केलं होतं. हलक्यात बँड फक्त डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. एकदा संधी बेलेच्या संदर्भात प्लीज प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. 4 ओव्हरसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी. यास प्ले डाऊन बॅटची आउटसाईड घेऊन चेंडू एस्टँडवर आदळतोय. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पांडुरंग याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून रंग भरता आला नाहीये. पहिला चेंडू पेस करताना मात्र फलंदाज त्रिफलाचीत बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन गजा येतोय. गजाचं मात्र एक ब्रीद वाक्य आहे. गजा नाही तो मजा नाही. टेक्निकल बॅट्समन जय बजरंग कारवीर बी या संघामधून गजा येतोय. नेक्स्ट बॅट्समन बॅटल नेहमीच एक उत्तम फलंदाजी खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतोय. जय कालिका माता कालवार संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन नॉदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने या संघाच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा एक बिग इव्हेंट पाहिला. चाचणी स्पर्धा 2024 आयोजन या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. संभाजी मात्रे नॉदर्स टीम जय कालिका माता कालवार अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू बीट करताना फलंदाजाला. ओव्हर क्रमांक पहिलं षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर षटकातील शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष असावा. बघूया गोलंदाज कशा प्रकारचा चेंडूचा सामना करेल. या अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारचा चेंडू हाताळेल. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम मुस्किल चेंडूची फेक झाली होती. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आला नव्हता. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क. पदाला आली ते फार महत्वाचं असतं. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं चांगला प्रतिसाद संघाच्या वतीनं आपण पाहिला. फक्त ज्यानं खर्च केले 3.5 मिनिटं. सिद्धिविनायक अंजूर संघामधून वेलेचं महत्व या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर संघाचा कॅप्टन संजय मनेरा. मलिंगाच्या अंदाजाने गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं त्याचं नावानं त्याची ओळख आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाचा मलिंगा संजय मनेरा वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकात लावतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ईश्वर याला. आता आपण ईश्वरच्या बॅटमधून जर आपण एकदा अपडेट पाहिलं 3 चेंडूमधून ज्यांना 7 धावा केलेल्या आहेत त्या अगेन्स्ट पांडुरंग मात्र 0वर बाद झाला. गजा याला मात्र देखील आता पण काही करता आला नाही. ज्यांना 2 चेंडू पेस करणं कुठल्या प्रकारची धाव गजा याला करता आली नाही आहे. चला स्पीडअप करा थोडासा. बेल कमी घ्या. सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका चेंडू मिडावून
एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. आउटफील्डमधून देखील आपण अजित याला पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झाला. फक्त 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघ धावसंख्या 9 वर पोहोचली. षटक क्रमांक 2 निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत पाहतो चिराग माळी. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 5 समांतर धाव मिळते अवांतर. एक धावेने सांगा धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू काढी क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण म्हणतोय. चेंडू जातोय डीप. ऑन साईडला चेंडू आपण पाहिला होता आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे क्षेत्ररक्षक लावण्यात आले होतं रोहन तरे. खऱ्या अर्थानं रोहन तरे यांनी देखील फार क्रिकेट गाजवलेलं ग्रामीण क्रिकेटचा आपण जर विचार केला तर अतिशय फोकसमॅन रोहन तरे, ज्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट गाजवलं. ग्रामीण क्रिकेटच्या मनावर ज्यानं अधिराज्य केलं. 40+ झाल्यानंतर डेब्यू केलं. ते 40+ मधून सिद्धमेर गंजीवर संघामधून खेळताना आज त्याला आपण पाहतोय. कमालीचा खेळाडू आहे रोहन तरे. आणि ते दाखवून देताना देखील आपण पाहिलं, कारण झेल फार आकाशी फटका होता, स्कायर शॉट होता, उंच असा उंच झेल. मात्र तो सुंदररित्या ज्यानं कलेक्ट केला रोहन तरे, याचं मी कौतुक करेन. आता मात्र मंगेश येतोय नौकरा फलंदाज. मात्र पहिला चेंडू पेस करताना मंगेश थोडासा स्विचिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. संधी होती एसटी रक्षक मुकेश याला. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 11. 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ. संघा धावसंख्या 2 बाद 11. आज इन ऍक्शन मध्ये ज्वाली कामतकर या संघाला देखील आपण पाहणार. विनोजी काटेकर यांचा संघ. पुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका अतिशय चांगला सस्ता आहे. रोहन तरे याच्या माध्यमातून जे चांगलं क्षेत्ररक्षण 1 बॉस एका टप्प्यावर चेंडूला सुंदर कॅरी करतोय. चांगला चेंडू कलेक्ट करतोय. धावसंख्या आणि पुढे 12. निलेजी पाटील यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. सिद्धिविनायक गांजीवर खऱ्या हाताने संघाची उभारणी करण्यासाठी ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत निलेश पाटील, सुकेश डाकी इन अदर्स टीम. आणि या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहिला. फलंदाज मंगेश याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. धावसंख्या सानी पुढे असते. धावसंख्या होती ती 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका सजला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. अजित याला मात्र चेंडू कॅरी करता आला नाहीये. झेल घेण्याची संभावना निश्चित आपण पाहिली होती. मात्र झेल सुटतो. जीवदान मिळतं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते 20. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्वाचं स्थान असतं. दोन धावा कंप्लीट झाले होते. तिसरे धावेचा मो मात्र आवडता आला आणि तिसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज गजाची खेळी मात्र संपुष्टात. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी.
नेक्स्ट बॅट्समन संदेश येतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटपेक्षा कबड्डी जास्त ज्याचा लोकप्रिय केलंय संदेश येतोय इन ॲक्शन मधून वा न्यू बॅटल. वेलकम प्रवीणजी म्हात्रे अण्णा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. कालिका कालवार संघाचे काष्टपैलू खेळाडू आहेत. संदेश पाटील खऱ्या अर्थानं क्रिकेटपेक्षा कबड्डी जास्त लोकप्रिय केलंय. न्यू बॅट्समन संदेश पाटील. निश्चितच हा चेंडू थोडासा स्वेर आहे आउट ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा जास्त टर्न झाला. गोलंदाज दया एक अतिशय चमत्कारिक गोलंदाज. वेलकम संभाजी म्हात्रे. खऱ्या अर्थानं संभाजी म्हात्रे यांचं मी कौतुक करेन. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. हा चेंडू देखील पुन्हा एकदा स्वेअर करताना गोलंदाज. अवांतर धावणे संघ धावसंख्या 22. आता मात्र अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. खऱ्या अर्थाने चेंडूला ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चितच चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता आलं असतं. मात्र चेंडूला ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि ह्या अनुषंगाने कुठेतरी प्रॉपर चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता संदेश आला. सुरेख सुंदर लाईन. चेंडूला सुंदरसं स्पंज केलंय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण निलेश पाटील याच्या माध्यमातून मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र स्ट्राईक रोड करण्याची संधी लवकर फलंदाज मंगेश याला. ज्वाली कामतगर विपक्ष जय कालिका माता कालवार. दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाणारे. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधा. दया रायटम या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो फाईनला. भानुदाशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समज साधता आलं नव्हतं. फलंदाज निश्चित सफल झाला होता. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते 24. जादुई गोलंदाजी दया. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. एक धाव घेण्याची संधी. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. संदीप पाटील त्याचा भाऊ शेवटचे 2 चेंडू. वेलकम शरदजी मात्रे सॉरी शरद पाटील. 7-12 पक्का चुकीचा झाला. मग काय हरकत. ज्वाली कामतगर संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. शरदजी भोईर वेलकम. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनापासून स्वागत. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने ज्याला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जिंकतो मॅच कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बांधुशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. महत्त्वाचा फलंदाज परतीच्या मार्गाला मंगेश. नेक्स्ट नो बॅट्समन कैलाश नाही महेंद्र नाही. नेक्स्ट बॅट्समन महेंद्र येतोय. नेक्स्ट बॅट्समन महेंद्र येतोय.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दया हलक्यात पाडून प्रणय तो पंचांना क्रॉस करतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यस, चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. पहिला चेंडू पेस करताना जागतिराव का आदेश देतोय महेंद्र. काय कमालीचा फटका त्याच्या बाटमधून सजला. खऱ्या चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑनसचा बिग ब्लास्ट. चेंडू डीप मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या 31-31. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. तत्पूर्वी दोन्ही संघाची लिगली नोंदणी देखील या ठिकाणी करायची आहे. एका बाजूला जॉली कामतगर, दुसऱ्या बाजूला कालिका माता कालवार. चौथ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाजी तो भानुदास. 31 धावा झालेल्या आहेत. कोण कोहली? संतोष कोहली. चौथी स्टार्ट झाली. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचं. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा अंदाधुंदी प्रयत्न. डोळे झाकून फक्त आणि फक्त तुम्ही एक चांगलं स्वप्न पाहू शकता. हो टाकले ग्रुपला पण मेसेज टाकले. ओके ओके सर. उद्या सेमीफायनल फायनल फक्त लागच्या दिवशी झाला. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज महेंद्र. याला मैदान सोडावं लागेल. हॅलो. नेक्स्ट बॅट्समन सिनी होतोय. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू देतो शॉर्ट फाईनला. इनफिल्ड मधून स्वतः आपण एसटी रक्षकाला पाहिलं. एक धाव घेण्याची संधी. एक धावून सांगा धावसंख्या किती झाल्या? 33-33. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. ज्वाली कामतगर. अरे आम्हाला फॉर्मॅलिटी पुरी करायला लागते राज्यामध्ये. अतिशय सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम प्रगती पथावर आहे. अद्यव स्थिती आपण पाहतोय. जय बजे कार्यवली बी या संघाची किती 33-33. पुन्हा एकदा भानुदास. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या काने पुढे सरकते. 34. षटक क्रमांक शेवटचा अंतिम प्रगती पथावर आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूची फेक.
आणि या ठिकाणी मात्र बिग ब्लास्ट, भारी भक्कम शरीर यष्टीत आपण फलंदाज संदेशाला पाहिलं होतं. खऱ्या अर्थाने त्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तो फटका संदेशाच्या बॅटमधून आला. चेंडू आउट ऑफ पार्क गेला. सीमारच्या बाहेर जाणार एक नेत्र दीपक षटकार षटकांचा संघ धावसंख्या देखील 7 पुढे सगळी धावसंख्या होती ती 40 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून करूया. दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला जय कालिका माता कालवार विरुद्ध ज्वाली कामतगर. हॅलो हॅलो हॅलो, थोडा आवाज दे. डीजे डीजे थोडा. हॅलो, दोन्ही संघाचे कॅप्टन आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनच्या माहितीसाठी जे टॉस आहे स्पेशल या स्पर्धेसाठी बनवले गेले. एका बाजूला पाहू शकता विलास स्पोर्ट्स चषक राहणार, तर दुसऱ्या बाजूला स्वागत कंस्ट्रक्शन. शरद भाऊ काय कॉलिंग काय? स्वागत कंस्ट्रक्शन असं म्हणणं आहे. आणि मला वाटतं अगेन्स्ट या ठिकाणी विलास स्मृती चषक 2024. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुन्हा एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्रांनो, नाणेफेक झालेली, नाणेफेकीचं कल देखील तुझ्या बाजूने लागलेलं आहे. संभाजी काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा काय मुख्य उद्देश? असा काही नाही उद्देश म्हणून क्षेत्ररक्षण करताना चेसिंग करण्याची क्षमता आहे आमच्यामध्ये. खऱ्या आता तालुका क्रिकेट आपण जर थोडाफार अभ्यास स्टडी केला तर ज्वाली कामतगर हा संघ देखील चांगला कम्फर्टेबल संघ आहे आणि खास करून त्या संघामधून फलंदाजसाठी हा संघ ओळखला जातोय. या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना कुठपर्यंत रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोण असे ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहेत? नितेश आहे, कपिल आहे, बाला आहे. पहिला सामना खेळता आजच्या स्पर्धेतला आणि पहिल्या सामन्यामधून काही नवीन रणनीती अशी काही आखली गेलेली आहे अगेन संघाच? नाही, अशी काही केलेली नाही आहे. आणि सेकंड टुर्नामेंट आहे आमची. त्याच्यानंतर जे आहेत तेच आहेत. तालुका क्रिकेटमध्ये तुम्ही देखील एक सुंदर सुरेख स्पर्धा आयोजित केली होती. मात्र या ठिकाणी भूतन भविष्याची स्पर्धा पाहतो प्रतापजी पाटील यांची देण आपण पाहतोय. या स्पर्धेसंदर्भात काय बोला? आयोजन नियोजन बघितलं तर एकदम अतिशय सुंदर आहे. आणि विलास मूर्ती राणाल यांचे मी आभार मानतो की या टुर्नामेंटमध्ये आम्हाला एंट्री दिली. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्र आपण नाणेफेक हरला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? हो, नक्कीच. नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायची. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. निश्चित आहे. 4 ओव्हरमधून 40+ या चांगल्या धावा असतील. मात्र त्या करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामध्ये कोण असे ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? अमोल आहे, मी स्वतः आहे, भास्कर आहे, विरू पाटील आहे, आणखीन प्रवीण आहे. सांगत झालं तर सगळेच चांगले खेळतात. परफॉर्मन्स झाला पाहिजे फक्त. तालुका क्रिकेटमध्ये तुम्ही देखील चांगली स्पर्धा आयोजित करता. कित्येक स्पर्धा तुम्ही खेळता. मात्र आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024चा प्रारंभ आपण पाहतोय. या स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगला आणि म्हणजे उच्च कोटीचं नियोजन आहे. आणि यासाठी प्रताप पाटील साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद इच्छितो. आणि ह्या ग्राउंडवर खेळायचं बोललं तर एकदम भिवंडीचं IPL असं म्हटलं जातं. आमच्या दृष्टिकोनाने IPLच आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे. आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मित्र. खऱ्या अर्थानं तुम्ही ग्राउंडचा जर एकंदरीत विचार केला तर आउटफील्ड अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. तर दोन्ही संघाला मी ऑल दी बेस्ट देतोय. दोन संघामधून नाणेफेक देखील झाली आपण पाहिली. नाणेफेकीचा कॉल लागतो कालवार संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास म्हणून आमंत्रित केलंय ज्वाली कामतगर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतोय कॉम्बॉक्समध्ये सज्जित माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओ टू कालरम केनी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून संभाजी म्हात्रे जय कालिका माता कालवार संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी ज्वाली स्पोर्ट कामतगार या संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण तत्पूर्वी चालू सामन्याकडे.
मैदानामध्ये सुरू असलेला सामना जय बजरंग कारिवली ब विपक्ष A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर. विजयाचं लक्ष 41 धावांचं. नक्कीच 10.25 ची सरासरी. आणि आज A1 जोडीच्या संघामध्ये रोहन तरे हा जॉईन झालेला आहे. BTC लाईव्ह चे प्रोपायटर आहेत. नक्कीच मुकेश याची आता शक्ती ताकद वाढली असेल, कारण की त्याचा जुना सहकारी रोहन तरे त्याला जॉईन झालेला आहे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. रवींद्र मडवी आणि किरण ही जोडी आपण पाहतोय. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. नक्कीच उद्याच्या दिवसातून आपण 40+ एक सेमी फायनलचा सामना देखील केला नव्हता. त्या अनुषंगाने आजच्या गटातून निघणाऱ्या संघाने काल जो संघ मानकुली निघालेला आहे बरोबर 4 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि भिवंडी रेग्युलर ज्युनियरची संघ देखील उद्या बरोबर आपल्याला 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. भिवंडी ज्युनियर रेग्युलर क्रिकेट असेल आणि आपले 40+ च्या आजच्या गटातून आणि कालच्या गटातून जे संघ पुढे येतील त्यांनी देखील बरोबर 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. 41 धावा आहेत आणि 41 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाकडून रवींद्र मडवी आणि किरण ही जोडी. गोलंदाज रोहिदास, क्या बात आहे, सिनियर खेळाडू आहेत. रोहिदास पहिला चेंडू, थोडीशी फ्लाईट दिली होती चेंडूला, चेंडू हवेमध्ये सोडून दिला होता. रवींद्र मडवीला हवा तसा समाचार घेता आला नाहीये. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू गेला होता पॉइंट आणि कव्हर रिझन मध्ये. नक्कीच रोहिदास भाऊ म्हटलं तर अजून एक ते शोकिंग आहेत. सिनियर 40+ मध्ये देखील हा खेळाडू खेळलेला आहे. इथे देखील अगदी चेंडूला फ्लाईट दिली होती. चांगली लाईन अँड लेंथ पहिल्याच 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आज संघामध्ये संदेश पाटील देखील आपण खेळताना पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला आहेत. रोहिदास इथे हा चेंडू ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन कडे. डीप मधून क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेल होती दोन्ही फलंदाजामध्ये. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा. बघा रोहिदास या संघामध्ये जॉईन झालेत तेव्हापासून पांडुरंग आणि गजय गोलंदाज कुठेतरी थोडंसं मागं राहावं लागलेलं आहे. चांगला निर्णय असेल सुभाष बत्तीनी. पांडुरंग गजा यांनी हा संघ सांभाळला. इथे देखील चांगला चेंडू. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल जय बजरंग कारिवली ब संघासाठी. 41 बनवायचे आहेत. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झालाय आणि चेंडूला थेट पाठवलाय विकास पुंडलिक पाटील व स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँड मध्ये षटकारासाठी. चांगला फटका अगदी रवींद्र मडवीच्या बॅटमधून हा स्लॉक सिपच्या अंदाजाने मारलेला फटका. धावसंख्येला आता आकार आलाय. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडूमध्ये 2 आणि या चेंडूवर षटकार. क्रिकेटमध्ये एक दुसरा चेंडू जर खराब टाकला तर नक्कीच पहिले टाकलेले चेंडू यांची भरपाई मात्र निघत असते. इथे पुन्हा एकदा
पुन्हा एकदा चांगला संपर्क आणि हा चेंडू देखील जाईल सीमापार. षटकार, गुड शॉट. आए प्रताप शेठ पाटील वारी फिदा है पब्लिक उनकी सारी फिदा है पब्लिक उनकी सारी आता उनकी है सबसे न्यारी गोरगरिबांचा कैवारी नक्कीच भावेश नाईक, चिराग माली आणि ऑल टीम. विलास मूर्ती राणाल रेग्युलर 40+, भावेश चौधरी, सिद्धेश पाटील, रिग्नेश पाटील यांचे सर्व सहकारी आहेत. चानू माली. नक्कीच रात्री आपण यशवंत स्मृती राणाल संघाला खेळताना पाहिलं होतं दुसऱ्या फेरीमध्ये. चला जरा आपण खेळ स्पीडअप करा. आज आपल्याला बरोबर 5 वाजता ग्राउंड खाली करून द्यायचं आहे. रिग्नेश पाटील यांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. 40+चे खेळाडू खूप वेळ घेत आहेत. असे नक्की चिराग माली असतील, भावेश चौधरी, भावेश नाईक, रिग्नेश पाटील हे कालपासून म्हणतात की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. गतवर्षी अध्यक्ष चषकामध्ये आपण त्यांना ग्राउंड खाली करा म्हणत होतो. यावर्षी ते आपल्याला म्हणतात 40+चा तुम्ही लवकर खेळ संपवा, इथून एकदाचे निघून जा. आमचं रेग्युलर क्रिकेट आम्हाला सुरू करायचं आहे. आज रमेश तरे असतील, चंद्रकांत आपले नाईक असतील, त्यानंतर हेमंत पाटील आणि नुकतेच आपले संजय भाऊ देखील माली एक चांगले गोलंदाज आहेत. आपले विलास स्पोर्ट राणाल 40+चे संजय मालीने देखील कित्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करून सामने जिंकून दिलेले आहेत. आणि आज खास करून आपले पाहुणे अविनाशजी कांबळे हे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. भिवंडी युवा अध्यक्ष आहेत RPA, ज्यांच्या सौभाग्यवती मातोश्री आशाताई कांबळे या राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. जाऊया आपण सामन्याकडे. गोलंदाज येत आहेत. चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू अगदी रोहिदासच्या नावावर, त्यानंतर मात्र रवींद्र मडवीनं पलटवार केलाय. शिनू ज्युनियर, एक शिनू सिनियर आहेत. शिनू तडका, क्या बात आहे. परशुदादा पाटील देखील चकित झाले होते. मला वाटलं भूषण आले की काय, अशी बॉडी लँग्वेज बघितली तर भूषण सारखी वाटली. चला असो, नक्कीच. आणि एसटी रक्षक इथे हा चेंडू बिमार आहे. नक्कीच पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. या चेंडूवर 2 धावा आलेत. नक्कीच आजच्या या बिमारनं कदाचित आई जोगेश्वरी धुनांदुर्गी संघाला बिमार केलं असतं, मात्र शिवनाथ म्हात्रेची ती फिल्डिंग नक्कीच पॉइंट रिझनला. विकास मुकादमनं चेंडू टॅप केला होता. एका धावेनी का होईना संघ जिंकलाय आणि मात्र आता क्वार्टर फायनल मध्ये थेट 3ऱ्या फेरीमध्ये हा संघ पोहोचलाय. चांगला फ्रीट आहे, गोलंदाजांना माहित आहे, क्षेत्ररक्षकाला मंगेश मला वाटते तिथे चांगला झेल टिपला होता. आता चांगल्या लयमध्ये आहेत किरण आणि रवींद्र. धावा बनल्यात 22. पहिले 4 चेंडू पाहिले तर अगदी रोहिदास यांच्या नावावर होते, मात्र तिथून धावांचा वेग वाढवलेला आहे रवींद्र मडवीनी. खास करून इथे चांगला फटका आपण पाहतोय, कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये पांडुरंग आहेत. इथे देखील 2 धावा आलेत. गोलंदाज जीवाचं रान करताना अगदी शिनू तडका. चाचणी स्पर्धेपेक्षा आता या स्पर्धेमध्ये काही एक नवीन चेहरे परशुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालवारच्या चाचणी स्पर्धेमध्ये आम्ही होतो, 4 दिवस समालोचन केलं. इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे, चर्चा होईल. आणि इथे फलंदाज बाद रवींद्र मडवी यांना अखेरकार परतीचा प्रवास करायला लावलेला आहे. गोलंदाज शिनूनं पहिली विकेट.
रेसवर पहिला विकेट. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मुकेश पाटील आलाय. नक्कीच मुकेश पाटील, शैलेश पाटील सध्या मास्टर 40+ मध्ये खेळतोय अंजूर स्पोर्ट अंजूरमध्ये. आणि मुकेश एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर नवीन 40+ मध्ये खेळतोय. नक्कीच आदित्य ठाकूर चौथ्या मानकुली संघाचा उत्कृष्ट खेळाडू आणि मुकेश पाटील एकाच बॉडी लँग्वेजचे दोन्ही खेळाडू. कधी मुकेशला पाहिलं तर आदित्य ठाकूरची आठवण होते आणि आदित्य ठाकूरला पाहिलं की मुकेशची आठवण होते. चांगला खेळाडू आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला स्टार खेळाडू ज्यांनी अंजूर गावाचं नाव नक्कीच लौकिक केले. आल्या आल्या अगदी भिंगरी शॉट म्हणावं लागेल. चेंडूला पाठवलंय सीमापार. शिनूला दाखवलंय तडाखा षटकार. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. नक्कीच भिंगरी शॉट मी यासाठी म्हटलं की मुकेशचं टायमिंग बघा अगदी जशी चक्री गोल फिरावी असा अगदी फुटवर्क केला होता आणि चेंडूला फेकून दिला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावसंख्या झपाट्याने वाढते 30 या अंकावर. आता विजयाचं लक्ष 11 धावांचं शिल्लक आहे आणि इथे अगदी चेंडू चालले ऑन दी कार्पेट मिड विकेट डीप मध्ये. एक कंप्लीट केली. किरणनं कॉलिंग केली होती. मुकेशला ठाऊक आहे दुसरा ओव्हर इथे संपतोय आणि स्ट्राईक वर मी राहणार आहे. नक्कीच मुकेशचा चांगला निर्णय. शरीर थकून जमणार नाहीये कारण की दुसरा सामना खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत. 12 मध्ये 10ची गरज. एवन जोडी सुकेश डाकी निलेश पाटील अंजूर गावची शान या जोडीनं अंजूर गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून 7 समुद्र पार नेऊन ठेवलेले आहे. 12 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण आता शिल्लक आहे. बघूया पांडुरंग येतील की अजून कुठला गोलंदाज. अगदी रोहिदासनं सुरुवात जशी केली होती तसं सातत्य मात्र ठेवता आला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 17 असे एकूण धावा झालेत 31 आणि आता विजयाचं माफक लक्ष राहिलंय 12 चेंडू 10 धावा. जय कालिका माता कालवार. कालवार संघ आणि कामतगर संघ चांगली फाईट यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे असतील आणि सेकंड फेरीचे सामने हे 3 ओव्हरचे. पांडुरंग आलेत. संघातील एक सिनियर गोलंदाज आहेत. इथे मुकेशना चेंडूला उडवलाय मात्र आता तिथे क्षेत्ररक्षक रोहिदास आहेत. क्या बात आहे. जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद मुकेश. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. अरे जयाची दरबी चलता है सिक्का है वो एक्का हुकुमाचा. जयाची दरबी चलता है सिक्का है वो एक्का हुकुमाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पहिल्या चेंडूवर मुकेश या फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात बाद केले गोलंदाज पांडुरंगनं. नवीन फलंदाज मणिलाल. आज निलेश पाटील यांची चांगली रणनीती आहे. आपल्या खेळाडूंना फॉर्म मध्ये येण्यासाठी आज संधी दिली गेलेली आहे. हा चेंडू बघा. हा चेंडू नक्कीच इथे खराब आहे. 1+1 अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात या 2 धावा ऍड झालेल्या आहेत. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर धावसंख्या 3 33. 9 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8 धावांची गरज आहे. सॉरी. नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे श्री कालिका माता कालवार संघाचे संघनायक यांनी या प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रकाशदादा म्हात्रे.
34 धावा झालेत. आता 7ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या 7. इथे अगदी फटका हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज. क्या बात आहे. पांडुरंग वेल जज कॅच. दुसरी सफलता. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. केस मैदानामध्ये रोहन तरी येतोय. BTC लाईव्हचे प्रोपायटर आहेत आणि याच रोहन तरीने कित्येक कठीण झेल शिमारीच्या लगत टिपलेले आहेत. भिवंडी टेनिस बॉलमध्ये या खेळाडूचं आवर्जून नाव घेतलं जाईल. रिव्हर्स फटका मारण्यामध्ये देखील रोहन तरे पटाईत आहे. बघूया. एक उत्कृष्ट शतरक्षक म्हणून त्यांनी कित्येक सामन्यातून कित्येक कठीण झेल अगदी शिमारेच्या लगत टिपलेले आहेत. इथे प्रथमच 40+ चा क्रिकेट खेळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पहिला चेंडू ऑन साईडला टटवलाय. बघूया. एक कंप्लीट केली. दुसरीसाठी धावतायत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रोहन तरेनं 40+ क्रिकेटला विलासमूर्ती राणाल या चषकापासून सुरुवात केलेली आहे. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 36. आता 5 धावांची गरज आहे. चेंडू 4 टाकून झालेत. टोटल 5 टाकलेत. एक वाईट आहे. 2 चेंडू शेष आहेत. 2 विकेट. एक सिंगल, एक डबल आणि एक वाईट. हा चेंडू रोहननं अगदी लांबच लांब मारलाय. टेकडीवर बॉलला पाठवलाय. क्या बात आहे. आणि हा विजयी षटकार ठोकलाय रोहन तरेनं. 17 चेंडूमध्ये सामना फिनिश केलाय. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलंदाजांनी अभिनंदन. निलेश पाटील, सुकेश डाकी आणि स्पेशल शुभेच्छा देऊया आपण रोहन तरेला. हडलाक. जय बजरंग कारिवली ब टीम आपण आलात. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण संघ घेऊन यायचा आहे. रोहिदास भाऊ, आपल्या संघाचा इथे फोटो काढला जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून आपण संपूर्ण संघ जय बजरंग कारिवली ब